निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय योग दिन कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिवाजी विद्यापीठ आणि रगेडियन फिटनेस जिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात शेकडो योग साधक सहभागी झाले। खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोगी वृद्धत्वासाठी योग हा संदेश देत योग साधनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ आणि रगेडियन फिटनेस जिम यांच्या संयुक्त विद्यमाने निरोगी वृद्धत्वासाठी योग हा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला। विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहात आयोजित या कार्यक्रमात तब्बल 300 योग साधकांनी सहभाग नोंदवला। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी योग ही भारतीय संस्कृतीची हजारो वर्षांची परंपरा असून शरीर आणि मन निरोगी ठेवण्याचा प्रभावी मार्ग असल्याचं सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून आज जगभरातील 130 पेक्षा अधिक देशांमध्ये योग दिन साजरा केला जात असल्याचं त्यांनी नमूद केलं। कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी शिवाजी विद्यापीठात गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने योग शिबिरं आयोजित केली जात असल्याची माहिती दिली। योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणारी जीवनशैली असल्याचं सांगितलं। राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आजीवन अध्ययन आणि विस्तार अधिविभाग, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि रगेडियन फिटनेस जिम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। योग शिक्षक सूरज पाटील यांनी उपस्थितांना विविध योगासनांचं प्रशिक्षण दिलं। कार्यक्रमाला कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत, प्रकुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रगेडियनचे आकाश कोरगावकर, राज कोरगावकर आणि अझरुद्दीन मुल्ला यांचाही यावेळी सहभाग होता। योगाचा संदेश घराघरात पोहोचवत निरोगी जीवनासाठी योग्य अंगी करण्याचे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आलं।